ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर नगरीत साकार होत असलेल्या निवासी प्रकल्पाचा नामकरण सोहळा आणि भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विविध राजकीय आणि सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उभारल्या जाणाऱ्या निवासी प्रकल्पाला स्वर्गीय रामचंद्र पुरोहित पारीख नगर असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमास त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार, आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष शंकरानंद महाराज, महंत भगवान बाबा, गणेशानंद सरस्वती महाराज, रवींद्रपुरीजी महाराज, अध्यक्ष आखाडा परिषद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सुभाषदादा पुरोहित आणि त्यांच्या परिवाराचा जीवन गौरव सोहळाही पार पडला. गणेशानंद सरस्वती महाराज, रवींद्रपुरी महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात शहरातील, जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील आलेले पारीख बांधव, माहेश्वरी बांधव आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्र्यंबकेश्वर रिंगरोड परिसरात झालेल्या या कार्यक्रमाने धार्मिक आणि सामाजिक वातावरणात एक वेगळीच रंगत निर्माण केली. निरंजनी आखाडा यांचा सन्मान. हरीश हरीश कोण आणि मला आता इथे शुक्ल परिवारांचा स्नेह हा त्यांना आणि भाऊ म्हणजे रामचंद्र महाराज असताना पासूनचा गोष्ट मला खटकली की या सगळ्या कार्यक्रमात बाईचा कुठे उल्लेख झाला नाही. म्हणजे शकुंतलाबाई पुरोहित आणि सुभाषला किंवा त्या भावींचा बद्दल बोलण्याच्या ऐवजी मी आधी शकुंतलाबाई पुरोहित म्हणजे आमची बाई, तर ही बाई म्हणजे त्या काळातली ती एक समयी होती. जय श्रीराम. जय श्रीराम. त्र्यंबकेश्वर नगरी कुंभनगरीमध्ये आज कैलासवासी रामचंद्र पुरोहित या नगरमध्ये एक निवासी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा होत आहे. याच्याकरता साधू संत आणि सर्व मान्यवरांनी उपस्थिती दिली आहे. स्वर्गवासी रामचंद्र पुरोहित एक साधू संतांचे भक्त होते. त्यांचे गुरु सद्गुरू पूर्ण चैतन्य महाराज यांच्या सेवेत त्यांनी पूर्ण आयुष्य घातलेले होते. त्यांचं साधं राहणं आणि साधं व्यक्तिमत्व सर्वांना लोभनीय असं होतं. ते स्वतः एक संस्कारी आणि एक सुसंस्कृत होते. त्यांचा एक त्र्यंबकेश्वरमध्ये एक आदबशीर असा दबदबा होता. अतिशय कष्टातून त्यांनी हे सर्व निर्माण केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे गुरुच्या चरणी जे लागले त्यांनी ती सेवा पूर्ण केली. त्या निमित्ताने परिवाराच्या वतीने असं ठरवण्यात आलं की जे नवीन वास्तू निर्मिती होत आहे त्याच्याकरता स्वर्गीय रामचंद्र पुरोहित यांचं नाव देण्यात यावं. कारण त्यांची अतिशय भक्ती होती त्र्यंबकेश्वरावर आणि त्यांची स्वतः घरात बांध करणं शिवकृपा नाव द्यायला लावलं होतं. त्यांना विचारलं तुमचं नाव द्यायची इच्छा आहे, तेव्हा आधी देवाचं नाव द्या, माझं नाव काय देतं, म्हणून त्यांनी शिवकृपा नाव आम्हाला सुचवलं. परंतु आम्ही परिवाराने विचार केला अक्बा आता तेच देव झालेले आपले, त्या दैवताचं नाव द्यावं अशी आमच्या सर्व परिवाराची इच्छा होती. आणि सर्व परिवाराच्या या नवीन सगळ्या मुलांनी
हा प्रकल्प उभा केलेला आहे आणि नामकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे बंधू सुभाषजी पुरोहित यांचा जीवनगौरव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. सर्व स्तरातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सर्व शून्यातून विश्व निर्माण केल्याची त्यांची प्रचिती आलेली आहे आणि त्यांनी सगळे जसं पितृचं छत्र आमच्याकडे होतं तसंच त्यांनी आम्हाला आयुष्यभर छोटेपणापासून तर आजपर्यंत सांभाळ. पितृछत्र हरवलं याचं आम्हाला जाणीव पण दोन्ही पितृतुल्य सुभाषजी पुरोहित आणि माता तुल्य आशादेवी पुरोहित यांनी जाणून दिली नाही. त्यामुळे पुरोहित परिवार त्यांचा सर्वजण एक जाण काहीतरी राहावी या हेतून या संपूर्ण सोहळा आम्ही माझ्या त्र्यंबकवासियांकरता, सगळेश्वरांकरता, नातवाकरता तथा मित्रमंडळीकरता, नातवाकरता आयोजन केलं आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांच्या भेटीगाठी होतील आणि स्मरणात काहीतरी राहील या हेतूने हे सर्व निर्माण केलेले. आपल्या सर्वांची साथ हे आता अतिशय उत्साहाने भेटलेली आहे. अशीच साथ पुढे भेटो. मी त्र्यंबकेश्वर चरणी तथा शिवचैतन्य पूर्णचैतन्य महाराजांच्या चरणी पुरोहित परिवाराने अतिशय निसर्गरम्य परिवारामध्ये जे पुरोहित पारिक नगर केलेलं आहे ह्या संधीचा इच्छुकांनी निश्चित फायदा घ्यावा. हे अतिशय निसर्गरम्य त्र्यंबकराजच्या पवनभूमीमध्ये ही संधी परत उपलब्ध होणार नाही. अतिशय सचोटी आणि प्रामाणिक व्यवहार करणारे कुटुंब आणि डेव्हलपर्स बिल्डर आहेत. यांच्याकडनं वास्तू घेतलेली आपल्याला नेहमी सुख समृद्धी भरभराटी देईल अशी निश्चित मला खात्री आहे. ह्याबद्दल मी आज त्र्यंबक नगरीमध्ये त्यांना खूप ह्याविषयी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय त्र्यंबकला. मेरा नाम विभा पुरोहित है और मैं पुरोहित परिवार त्र्यंबकेश्वर नासिक, हमें त्र्यंबक वालों के नाम से जाना जाता है। मैं उनकी बड़ी बहू हूँ और आज हमारे बड़े पापा और बड़ी मम्मी उनका जीवन गौरव हुआ है। उनका हमारी जीवन में बहुत बड़ा मार्गदर्शन में हमेशा हाथ रहा है। उनका जीवन ही हमारे लिए मार्गदर्शन रहा है। उनके दिखाए हुए राह पे चल के आज हम इस जगह पे, इस स्थान पे इस काबिल हुए हैं कि हम ये आयोजन कर पाए और इसमें त्र्यंबकेश्वर नगरी के सभी लोगों का जो हमें साथ मिला, नासिक के लोगों का जो हमें साथ मिला और आशीर्वाद मिला, इन सभी के आशीर्वाद से आज यह कार्य सफल हो पाया है। धन्यवाद।